नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरत्या असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMPS राहत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला भाग असणार आहे 426वा. या भागामध्ये आपण 5 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. महत्त्वाची माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केली आहे, ती वहीमध्ये आपल्याला नोट डाऊन करायची आहे. पहिला प्रश्न आहे, दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी पहिली भारतीय कोण ठरलेली आहे? तर दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी पहिली भारतीय ठरलेली आहे, तिचं नाव आहे बघा पर्याय काम्या कार्तिकेयन. काम्या कार्तिकेयन ही आपल्या महाराष्ट्रातील मुंबईशी संबंधित आहे बघा, आणि ही दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी पहिली भारतीय ठरलेली आहे. आता स्कीइंग म्हणजे काय? तर स्कीइंग हे बघा बर्फावरून स्कीज करणे, ज्याला आपण बघा लांब पट्ट्या वापरून घसरण्याचा किंवा सरकण्याचा जो काही खेळ आहे बघा, तर तो म्हणजे स्कीइंग. पुन्हा एकदा सांगतो, बर्फावरून स्कीज करणे, लांब पट्ट्या वापरून घसरण्याचा किंवा सरकण्याचा खेळ हा आहे स्कीइंग, जे बघा दक्षिण ध्रुवावर नुकतंच काम्या कार्तिकेयनने केलेलं आहे. आणि दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी ती पहिलीच भारतीय ठरलेली आहे. वयाच्या 18व्या वर्षी केलेली आहे. कितव्या वर्षी? तर वयाच्या 18व्या वर्षी. लक्षात असू द्या. 2024मध्ये 7 शिखरांचे आव्हान पूर्ण करणारी जर आपण पाहिली तर ती जगातील सर्वात तरुण महिला बनली होती. 2024मध्ये 7 शिखरांचे आव्हान पूर्ण करणारी जगातील सर्वात तरुण महिला कोण बनली होती? तर काम्या कार्तिकेयन. दुसरा प्रश्न आहे, 98व्या ऑस्कर मेन ओपन फिल्म कॅटेगरीमध्ये कोणत्या चित्रपटाची निवड ही नुकतंच झालेली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय दशावतार. दशावतार हा जो काही चित्रपट आहे बघा, तर या चित्रपटाची निवड नुकतंच 98व्या ऑस्कर मेन ओपन फिल्म कॅटेगरीमध्ये नुकतंच झालेली आहे. आता याचे दिग्दर्शक आणि त्यामध्ये जी काही महत्त्वाची भूमिका बजावली बघा, तर त्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर दिग्दर्शक कोण आहेत? तर सुबोध खानोलकर. दशावतारचे दिग्दर्शक आहेत सुबोध खानोलकर. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका कोणी बजावलेली आहे? तर दिलीप प्रभावळकर. दिलीप प्रभावळकर यांनी यामध्ये मुख्य भूमिका बजावलेल्या आहेत. जो काही तात्या विंचू होतं बघा, तात्या विंचू, तर ती देखील भूमिका यांनीच बजावली होती. झपाटलेल्या चित्रपटामधील जो तात्या विंचू आहे, त्याची देखील भूमिका यानेच बजावलेली आहे. तिसरा प्रश्न आहे, रॅमजेट तोफगोळ्याची जी काही यशस्वी चाचणी आहे, तर ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेण्यात आली? तर रॅमजेट तोफगोळ्याची चाचणी ही पर्याय ब पोखरण फील्ड फायरिंग रेंज, जे राजस्थान राज्यामध्ये आहे. तर या राजस्थान राज्यामधील पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये नुकतंच रॅमजेट तोफगोळ्याची यशस्वी चाचणी ही घेण्यात आलेली आहे. स्वदेशी तंत्रज्ञान IIT मद्रास आणि भारतीय लष्कराने हे संयुक्तपणे विकसित केलेले आहे. कधी-कधी प्रश्न जर असा विचारला नाही तर विकसित कोणी केलेले आहे, तर त्यावर देखील विचारला जाऊ शकतो. त्यासाठी लक्षात असू द्या, स्वदेशी तंत्रज्ञान IIT मद्रास आणि भारतीय लष्कराने हे संयुक्तपणे विकसित केलेले आहे. रॅमजेट इंजिनमुळे तोफगोळ्याची मारक क्षमता आहे, तर ती 30 ते 50% वाढणार आहे. सध्याच्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ही 30 ते 40 किलोमीटर आहे, आणि ते आता वाढून किती होणार आहे? तर 30 ते 50% ते आता वाढणार आहे. परंतु तंत्रज्ञानामुळे ही जी काही क्षमता आहे बघा, तर ती आता दुप्पट होणार आहे. 30 ते 40 सध्या आहे, परंतु ती आता या तंत्रज्ञानामुळे दुप्पट होणार आहे. पुढचा चौथा प्रश्न आहे, इफ्को IFFCO साहित्य सन्मान 2025 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर हिंदी लेखिका आहेत मैत्रेयी पुष्पा. पर्याय ड हिंदी लेखिका मैत्रेयी पुष्पा यांना इफ्को साहित्य सन्मान 2025 हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे. इफ्कोचा फुल फॉर्म आपण पाहिला तर इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड असा इफ्कोचा फुल फॉर्म आहे. आणि हा इफ्कोचा साहित्य सन्मान पुरस्कार 2025 हा नुकताच मैत्रेयी पुष्पा यांना प्रदान करण्यात आलेला आहे, ज्या हिंदी लेखिका आहेत. त्यांना बघा त्यांच्या ग्रामीण जीवन
आणि कृषी वास्तवावर आधारित साहित्यिक योगदानासाठी हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. आता या इफ्को साहित्य सन्मानाची सुरुवात ही कोणत्या वर्षी झाली होती? तर 2011 साली या पुरस्काराची सुरुवात झाली होती. आणि हे जे काही 11 आहे बघा, तर ते लक्षात ठेवायचं आहे, कारण जी काही रक्कम आहे बघा, तर ती देखील 11 लाख रुपये रक्कम आहे. किती? 11 लाख रुपये रक्कम आहे आणि प्रमाणपत्र वगैरे दिले जाते. गेल्या वर्षीचा म्हणजे 2024चा कोणास प्रदान करण्यात आला होता? तर चंद्रकिशोर जायस्वाल. चंद्रकिशोर जायस्वाल यांना 2024चा प्राप्त झालेला आहे आणि 2025चा मैत्री पुष्पा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 5वा प्रश्न आहे, भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोणत्या स्टार्टअपने विकसित केलेले आहे? तर पर्याय क, वोक्सेल ग्रिड्स बंगळुरू. वोक्सेल ग्रिड्स बंगळुरू या ठिकाणी ते स्थित आहे बघा, जे स्टार्टअप आहे. आणि या वोक्सेल ग्रिड्स स्टार्टअपने भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर हे नुकतंच विकसित केलेले आहे. MRIचा फुल फॉर्म आपण पाहूया, विचारला जाऊ शकतो. तर MRI मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग असा MRIचा फुल फॉर्म आहे, जो विचारला जाऊ शकतो. हा जो काही स्कॅनर आहे तर तो नागपूरजवळील चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनमध्ये बसवण्यात आलेला आहे. कोठे? तर नागपूरजवळील चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनमध्ये हा बसवण्यात आलेला आहे. वोक्सेल ग्रिड्सचा पे पर यूज मॉडेल हा लहान रुग्णालयांसाठी उपयुक्त आहे. वोक्सेल ग्रिड्सचा पे पर यूज मॉडेल हा लहान रुग्णालयांसाठी उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 6वा, तैमूर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही कोणत्या देशाच्या हवाई दलाने नुकतंच घेतलेली आहे? तर तैमूर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही नुकतंच पर्याय ब, पाकिस्तान. पाकिस्तान देशाच्या हवाई दलाने घेतलेली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहेत? शहाबाज शरीफ आहेत. इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी आहे आणि आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे राष्ट्रपती आहेत. असीम मुनीर कोण आहेत? असीम मुनीर. उत्तर कमेंट करून सांगायचं. काही दिवसांपूर्वीच प्रश्न हा झालेला आहे. असीम मुनीरची नुकतंच बघा पाकिस्तानच्या एक महत्त्वपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते महत्त्वाचं पद कोणतं? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे, महिला आंतरराष्ट्रीय T20मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण ठरलेली आहे? तर महिला आंतरराष्ट्रीय T20मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरलेली आहे. तिचं नाव आहे पर्याय ड, दीप्ती शर्मा. उत्तर आहे दीप्ती शर्मा, जी बघा नुकतंच ODI विश्वकप पार पडला बघा महिलांचा, आपल्या भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये. तर या महिला ODI विश्वकप 2025मध्ये ती मालिकावीर ठरली होती. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण ठरली होती? तर दीप्ती शर्मा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरली होती. आणि तीच आता बघा महिला आंतरराष्ट्रीय T20मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरलेली आहे. तिचं नाव आहे दीप्ती शर्मा. पुढचा 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, आसाम स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर काँग्रेसतर्फे आसाम स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी पर्याय ब, प्रियंका गांधी. प्रियंका गांधी यांची निवड करण्यात आलेली आहे आसाम स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी. मित्रांनो, हे झाले माहिती सगट करंट अफेअर्स. आता घेऊया फक्त रिव्हिजन. पहिला प्रश्न आहे, दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी पहिली भारतीय कोण ठरलेली आहे? उत्तर आहे पर्याय अ, काम्या कार्तिकेयन. दुसरा क्रमांक प्रश्नाचा, 98व्या ऑस्कर मेन ओपन फिल्म कॅटेगरीमध्ये कोणत्या चित्रपटाची निवड ही झालेली आहे? तर पर्याय क, दशावतार या चित्रपटाची निवड ही झालेली आहे. तिसरा प्रश्न आहे, रॅमजेट तोफगोळ्याची यशस्वी चाचणी खालीलपैकी कोठे घेण्यात आली? पर्याय ब, पोखरण फील्ड फायरिंग रेंज या ठिकाणी रॅमजेट तोफगोळ्याची यशस्वी चाचणी ही नुकतंच घेण्यात आलेली आहे. चौथा प्रश्न आहे, इफ्को साहित्य सन्मान 2025 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर हिंदी लेखिका मैत्रेयी पुष्पा यांना इफ्को साहित्य सन्मान 2025 हा प्रदान करण्यात आलेला आहे. पाचवा प्रश्न आहे, भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोणत्या स्टार्टअपने विकसित केलेले आहे? तर बंगळुरू स्थित वोक्सेल ग्रिड्स या स्टार्टअपने भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर हे विकसित केलेले आहे.
6वा प्रश्न आहे, तैमूर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी खालीलपैकी कोणत्या देशाच्या हवाई दलाने घेतलेली आहे? तर पाकिस्तान देशाच्या हवाई दलाने घेतलेली आहे तैमूर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. 7वा प्रश्न आहे, महिला आंतरराष्ट्रीय T20मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण ठरलेली आहे? तर दीप्ती शर्मा ही महिला आंतरराष्ट्रीय T20मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरलेली आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, आसाम स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रियंका गांधी यांची आसाम स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले जे NRI भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.